पुण्यातल्या मावळ भागामध्ये रविवारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडलेली होती। यात 4 जणांचा मृत्यू झालाय तर 51 जण जखमी झाल्याची घटना घडली होती। या संपूर्ण घडामोडींनंतर मात्र या पुलाच्या माध्यमातून दोन्ही बाजूंच्या जवळपास 7 ते 10 गावांचं मोठं नुकसान झाल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय। या पुलापासून भेगडेवाडी हे करून 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आहे आणि हा पूल पडल्यामुळे आता या विद्यार्थ्यांचा असेल, गवळी असतील, दूध व्यवसाय करणारे, तसेच शेतकरी असतील, या सर्वांना 8 ते 10 किलोमीटरचा पल्ला वाढलेला आहे। 20-25 मिनिटं पण त्यांचं वाढणार या प्रवासामध्ये। या ठिकाणी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढली आणि स्थानिक लोकांनी त्यांना सांगितलं पण की बाबा या ठिकाणी जास्त उभे राहू नका, या पूल हा धोकादायक आहे, तरी त्यांनी काही ऐकले नाही आणि त्यामुळे काल 50 ते 60 जण, 70-80 जण या पुलावर उभे राहिले व तो पुलाची कॅपॅसिटी एवढी नसल्यामुळे तो पूल पडलेला आहे। कुंडमाळा आणि शेलारवाडीच्या लोकांना कुंडमाळा जाण्यासाठी, कुंडमाळ्यावरतील लोकांना शेलारवाडी आणि अर्थात भेगडेवाडी रेल्वे स्टेशन येण्यासाठी हा शॉर्टकट होता। या पुलावरनं स्थानिक गवळी असतील, पिंपरी चिंचवडला जे दूध घेऊन जातात, त्यांना हे भेगडेवाडी रेल्वे स्टेशन जवळ असल्यामुळे या पुलाचा त्याचा वापर व्हायचा आणि जे कॉलेजला शिकणारे विद्यार्थी आहे ते देखील या ठिकाणी भेगडेवाडी रेल्वे स्टेशन असल्यामुळे येण्याचं प्रमाण त्यांचं जास्त होतं। पूल लवकर झाला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।